सर आम्हाला ड्रीप इरिगेशन करायची आहे, पण आमची पाईपलाईन 6 इंचीची आहे. तर आम्हाला प्रश्न पडला आहे की आम्ही किती इंचीचं फिल्टर लावलं पाहिजे. तर बघा, एकतर तुम्ही त्या 6 इंची पाईपलाईनचा आणि ड्रिपचा डायरेक्ट काही संबंध जोडू नका, कारण त्या 6 इंची पाईपलाईनचं काम आहे तुमच्या शेतापर्यंत पाणी पोचवून देणं. तिला मी मुख्य पाईपलाईनसुद्धा म्हणणार नाही अजून. त्याच्यानंतर जर तुम्ही डायरेक्ट त्याच पाईपावर थोडी सबलाईन काढणार आहे, तुम्ही त्याच्यावर अजून एक कुठला तरी पाईपलाईन जोडाल आणि मग तिच्यावरनं सबलाईन काढाल. सब पाईपलाईन म्हणजे काय की ज्या पाईपाला तुम्ही छिद्र पाडाल तो पाईपलाईन. मग समजा तुम्ही जर त्या दुसऱ्या पाईपावर की नुसतं 6 इंचीवरनं छोटा पाईप करून ज्याला तुम्ही सबलाईन जोडणार आहे त्या पाईपाच्या साईजचा तुम्ही फिल्टर लावा, किंवा मी असं मानतो की तुम्हाला डायरेक्ट 6 इंची पाईपलाईनवर फिल्टर लावायचं आहे. तर याच्यासाठीचा फिल्टर लावण्याचा नियम काय ते सांगतो की जितके इंची पाईपलाईन तितके इंची तुम्ही फिल्टर लावला पाहिजे, किंवा त्याच्यापेक्षा मोठा लावला पाहिजे, त्याच्यापेक्षा छोटा चालणार नाही. मग आता इथे प्रश्न येतो की 6 इंची पाईपलाईन आहे, तर बघा तुम्ही समजा 2-2 इंचाचे 3 फिल्टर जर लावले तर ते झालं 6 इंच. पण मी सांगितलं की मोठं लावलं तरी चालतं, तर तुम्ही 4 फिल्टर पॅरललमध्ये लावा की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल.